आज या ठिकाणी समाजवादी पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये होणारा मटका, जुगार, गांजा आणि विविध प्रकारच्या अंमली पदार्थांची विक्री होत असून अशी ही समाजामध्ये चर्चा आहे। वर्तमानपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध होत आहेत। शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे, व्यसनाधीनतेकडे वळत आहेत। अनेक कुटुंब याच्यातून उद्ध्वस्त होत आहेत। तरी आज या ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन या ठिकाणी आवाहन करण्यात आलेले आहे की आता लवकरच शाळांची सुरुवात होणार आहे। या ठिकाणी जे विद्यार्थी जे नवीन येणारे आहेत ते या नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नये म्हणून शासनाने याची दखल घ्यावी। जे कॉफी शॉप जे आहेत त्या ठिकाणी मुलं मुली बसून वेगवेगळ्या पद्धतीने त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आळाक्यामध्ये अडकत आहेत त्या सर्वांना जागरूक करून दामिनी पथकाची निर्मिती आपल्याकडे आहे, त्याच्या गस्त वाढवण्यात याव्या आणि मुलींना संरक्षण देऊन या ठिकाणी न्याय देण्यात यावा अशी समाजवादी पक्षाच्या वतीने या ठिकाणी आज मागणी करण्यात आली आहे। अन्यथा याच्याबद्दल आंदोलन करण्यात येईल।